नमस्कार, हॅपी माइंड्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्याची, काळ्या हरभऱ्याची म्हणजे चण्याची वाटणाची भाजी। त्यासाठी आपल्याला शिजलेले चणे हवेत, सोबत कांदा बारीक कापून परतवून घ्यायचा आहे। थोडासा ब्राऊन कलर झाला की कांदा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी खोबरं त्याचे काप करून तेलावर थोडे परतून घ्यायचे आणि 1 चमचा धने आणि 1 चमचा तीळ तेही आपल्याला भाजून घ्यायचे। हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित दळून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायचं आहे, सोबतच कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे। त्याने काय होतं, मस्त अशी छान चव येते, आमटी छान लागते। सर्व दळून घ्यायचं, बारीक पेस्ट बनवायची। तुम्ही बघू शकता याप्रमाणे बारीक पेस्ट झाली पाहिजे। आता कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं, त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आणि लगेच आपल्याला आवडेल तो मसाला घालायचा। मी या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। आपल्याला आवडत असेल काळा मसाला तुम्ही किंवा गरम मसाला घालू शकता। आणि आपण जे दळलेले सर्व मिश्रण आहे ती पेस्ट त्यात घालायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कंटिन्यू हे मिश्रण हलवत राहायचं आहे, त्याने ते कढईला लागणार नाही, म्हणजेच जळणार नाही। आणि त्यात आपण जे वाटण्यासाठी पाणी वापरलं होतं ते पूर्णपणे आटून जाईल। अशा पद्धतीने बघू शकता ती पेस्ट कशी झालेली आहे। या पद्धतीने आपल्याला तेल सुटेपर्यंत मिश्रण ढवळत राहायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, म्हणजे आमटीला रंग खूप छान येतो। आता जे आपण शिजवलेले सर्व चणे होते, अख्खा चणा, तो आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे। आणि आपण अशीही भाजी खाऊ शकतो, खूप छान चव लागते। पण आपण त्याची आमटी बनवणार आहे, सो त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी किंवा थंड पाणी घातलं तरी चालतं, पण गरम पाण्याने चव छान येते। पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उकळी आणायची आहे। शिजवलेल्या चण्यांपैकी थोडेसे चणे आपल्याला बाजूला करून ते या पद्धतीने आपल्याला मॅश करायचे। त्याने काय होणार आहे, आमटीला थोडासा दाटसरपणा येणार आहे। शिजलेले असल्यामुळे चमच्याने लगेचच मॅश होतात। या पद्धतीने मी कुस्करून घेते आणि हे आपल्याला पूर्ण कुस्करलेले जे चणे आहेत ते आपल्याला आमटीमध्ये घालायचे आहेत। असे केल्याने काय होतं ना, आमटीला दाटसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते। शिवाय आपण ज्यावेळेस जेवण करतो, ज्यावेळेस आपण घास उचलतो, त्यावेळेस चणे एका बाजूला आणि रस्सा एका बाजूला असं होत नाही। आपली चण्याची आमटी किंवा उसळ शिजली की त्यावर आपल्याला मस्त हिरवीगार कोथिंबीर पसरवायची आहे। या पद्धतीने आपल्या आमटीला उकळी येते बघा, आणि दाटसरपणाही दिसतोय। अशा पद्धतीने ही काळ्या चण्याची उसळ, काळ्या चण्याची आमटी, हरभऱ्याची आमटी खायला खूप छान लागते। त्यासोबत भाकरी असेल तर एकदम मस्त। पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याच्या घरात हमखास बनवली जाणारी ही आमटी पोटही भरवते आणि मन तृप्त करते। या आमटीला चण्याची उसळ असेही म्हणतात। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद आणि ही आमटी करून बघा।